अशी पाखरे येती पाखरे येती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी थाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी थाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे येती चंद्र कोवळा पहिला बहिला चंद्र कोवळा पहिला बहिला झाडा मागे उभा राहिला झाडा मागे उभा राहिला जरा लागुनी जाय उजळुनी जरा लागुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती अशी पाखरे येती फुलून येता फूल बोलले मी मरणावर हृदय तोडले तडफदार असे प्राचार्य आपल्या कॉलेजला लाभलेले आहेत असे संदीप देशमुख सर त्यांचं मी खरंच आभार मानतो आणि आपल्या वतीनं खरंच एक सर्वात स्ट्रिक्ट कॉलेज कोणतं तर हे कॉलेज मग ऍडमिशनला पण आम्ही लाईन मध्ये थांबलो तरी थरथर म्हणजे लाईन मध्ये असं व्हायचं आमचं परत अजून ते आपले फीसच्या घेण्याच्या सेक्शन मध्ये पण ते आपले सर होते तसंच प्राध्यापक क्षीरसागर पण इथं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी जमलात आज वेळात वेळ काढून सर्वजण आपण या ठिकाणी आलो यासाठी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम धन्यवाद आभार. तसं पाहायला गेलं तर मी RP कॉलेजला 2009 ते 10 साली बॅच त्या टायमाला अकरावीला ॲडमिशन घेतलेलं होतं आणि सुरुवात शिक्षणाचं म्हणजे घरी कोणच एज्युकेटेड नव्हतं आणि घरातून सर्वात प्रथम मीच बाहेर पडलेलो शिक्षणासाठी सर आणि या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस ॲडमिशन घेण्यासाठी देखील मी स्वतः एकटा आलो. 11वी 12वी इथं झाली. BA नंतर कळायला लागले की कॉलेज काय असते म्हणजे 11वी 12वीला तर वडील आजारी असल्यामुळे आपल्याला तेवढं कॉलेज करणं झालं नाही आणि मग इथं येत नव्हतो. इथं येणे म्हणजे गेटच्या बाहेर पर्यंत पण असं होतं की अरे एवढ्या वर्षानंतर आपण भेटतोय तर मग थोडंसं बाहेरच भेटायला पाहिजे होतं किंवा झालं आणि ज्यावेळेस गेट पर्यंत आलो त्यावेळेस असे डोळे पाण्याने भरून आले. म्हणजे त्यावेळेसचं जे कॉलेज म्हणजे येण्याच्या वेळेस जे वय राहतं त्यावेळेस जे आपण स्वप्न घेऊन जे एक पाऊल इथे ठेवतो की ते स्वप्नपूर्ती मे बी ही वास्तू करेल आणि आपल्याला तथास्तु म्हणेल आणि आपली स्वप्न पूर्ण होतील ती एक इच्छा होती आणि आल्याच्या नंतर खरंच त्या आठवणींना उजाळा भेटला. फुलून येता फूल बोलले मी मरणावर हृदय तोलले नवते नंतर परी निरंतर
नवते नंतर परिनिरंतर गंधित झाली माती अशी पाखरे आणिक स्मृती ठेवून जाती अशी पाखरे डॉक्टर बापू साळुंखे यांच्या स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि आज 2011 ते 2014 BA बॅचच्या हे जे सर्व तुम्ही माझे विद्यार्थी आहेत या सर्वांचं सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खास यासाठी की मी असो भोसले सर असो आम्ही जॉईनच झालो 2011ला आणि जॉईन झाल्यानंतरची पहिली बॅच ही तुमची. आणि त्यामध्ये मग क्षीरसागर सर असतील, मी असेल, NH गायकवाड सर असतील, हे सगळे आम्ही एकत्रित असायचो. आणि मग त्या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्याशी ही आम्ही सगळे निगडीत होतो. मला आठवतंय त्यावेळेस शिकलकरकडे आपण एडशीला शिरकुर्मा सुद्धा खायला गेलो होतो. त्यावेळेस तुझं ते इथं आळणीचं जे हे होतं अशोक लेलँडचं ते होणार आहे म्हणून तू सांगितलं. म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं सगळ्यांचा एकमेकाशी कॉन्टॅक्ट होता. आणि त्याच वेळेस परीक्षेमध्ये म्हणजे स्नेहा बनसोडे ह्या पहिल्या आल्या इंग्लिशमध्ये आणि तिथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तुम्ही जे आत्ता फोटो पाहिलेत त्या फोटोमध्ये पुन्हा सगळे गोल्ड मेडलिस्ट, सब्जेक्ट टॉपर हे तिथून पुढे तेवढे झाले. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपलं जे एक्सलन्स आहे, कारण तो बोर्ड सगळ्यात महत्वाचा आहे ज्याच्या थ्रू महाविद्यालयाच्या वतीनं कुठल्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं आपण हे अध्यापनाचं काम असेल आणि त्याच्यातून विद्यार्थी घडवलेले आहेत याचा एक तुम्हाला अंदाज त्या ठिकाणी येऊ शकतो. तसं तुमची बॅच म्हणजे यासाठी दुसऱ्यांदा एक खास आहे की कारण तुमच्याच कार्यकाळात पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयाला नॅकचं A मूल्यांकन प्राप्त झालेलं होतं. त्यावेळेस आपला CGPA होता 3.21 आणि त्यानंतर आता देखील 4थ्या सायकलचं मूल्यांकन हे महाविद्यालयाचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपल्या महाविद्यालयाला A ग्रेड मिळालेला आहे आणि आपलं जे CGPA आहे ते आता 3.23 झालेलं आहे, म्हणजे पुढं वाढलेलं आहे. त्याचबरोबर आपलं महाविद्यालय जे आहे UGCचं कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स हे फेज 2 देखील आपल्या महाविद्यालयाने यशस्वी पद्धतीनं पूर्ण केलं. त्याचबरोबर DBT स्टार कॉलेजचा दर्जा मिळवणार हे आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातलं पहिलं आणि एकमेव महाविद्यालय ज्याला केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत 82 लाख रुपयाची ग्रँट्स या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि तो यशस्वी पूर्ण करणारा देखील 3 वर्षाचा तो प्रोग्राम होता, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी आणि फिजिक्स हे विभाग त्यामध्ये होते. तर तो ते पूर्ण करणारं देखील हे आपल्या संस्थेतलं आणि विद्यापीठातलं देखील एकमेव महाविद्यालय. म्हणजे ही अशी जडणघडण महाविद्यालयाची पुढं होत गेलेली आहे. आणि ही होत असताना निश्चित जे बळ मिळत गेलं, तुमचा जो एक्सलन्स होता, जसं बनसोडे त्या ठिकाणी फर्स्ट आल्या, तुमचा जो परफॉर्मन्स आहे, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात, याचं एक कुठंतरी परसेप्शन होत असतं आणि त्यामुळं पुढं ही वाढ महाविद्यालयाची होत गेलेली. आणि निश्चित जसं बनसोडेंनी अपेक्षा व्यक्त केली त्याच पद्धतीचं वातावरण आणखीन देखील आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि हा विद्यार्थी मेळावा आज ऍक्च्युली तुमचं या ठिकाणी नियोजन आहे की तुम्ही जो विद्यार्थी मेळावा घेणार आहे त्याच्यासाठी तुमची आज बैठक आहे आणि तो मेळावा पुढे तुम्ही घेणार. माझी विद्यार्थी हा घटक महाविद्यालयासाठी अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात असू दे. तो कुठल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, कारण तुम्ही आता ऑलरेडी पास झालेला, बाहेर पडलेला, समाज जीवन बघताय, तुम्ही इथं काय शिकलं, गरजेचं काय आहे, कशा पद्धतीनं शिकायला हवं होतं, कुठल्या गोष्टी विद्यार्थ्यांना आणखीन चांगल्या पद्धतीनं देणं अपेक्षित आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला समजतात. त्यामुळं सातत्यानं तुमचा जो संपर्क आहे तो महाविद्यालयाच्या दृष्टिकोनानं अत्यंत महत्वाचा आहे. कारण तुमच्याकडून जे फीडबॅक येणार आहे, तुम्ही जे सजेशन्स देणार आहे, म्हणजे महाविद्यालय पुढच्या काळात आता कसं असलं पाहिजे, त्याच्यातून कुठले उपक्रम झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीनं उपलब्ध होतील, ह्या सर्व गोष्टी
या तुमच्या फीडबॅकमधून आम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एक स्टेक होल्डर आहात, म्हणजे घटक आहात, त्याचबरोबर विद्यार्थी आहेत, पालक आहेत, समाजातील इतर घटक आहेत, या सर्वांना देखील घेऊन आपण महाविद्यालय पुढच्या काळात कशा पद्धतीनं काम करणार आहे ह्याची दिशा ठरवत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण देखील आज आपली बैठक आहे, त्या दृष्टिकोनातून आपण नियोजन करावं. नियोजन निश्चित आपल्या इथं तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यापेक्षा चांगल्या सोयीसुविधा आपण या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी म्हणून जिमखाना हॉल जो आपला मोठा आहे त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीनं आपल्या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करू शकतो. आणि निश्चित आम्हालाही या गोष्टीचा आनंद आहे. जसं तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवत आहेत इथं आल्यानंतर, तुम्ही ज्यावेळेस बोलत होता, आता बनसोडे या ठिकाणी बोलत होत्या, बोलत असताना मी सरांना म्हणलं स्नेहा बनसोडे आहेत का, म्हणजे त्या गोष्टी रिवाइज होत जातात आठवणी. कारण आमची ज्यावेळेस सुरुवात झालेली आहे त्या जडणघडणीमध्ये शेवटी तुम्ही आमच्याकडून शिकत असता, तर तुमच्या फीडबॅकनुसार शिक्षक देखील तयार होत असतो. ही 2 वे प्रोसेस आहे. आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळातले तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुमच्याकडून जो फीडबॅक केलेला आहे त्यानुसार आम्ही देखील डेव्हलप झालो. त्यामुळे आमच्या देखील पुढच्या वाटचालीमध्ये तुमचा वाटा हा खूप मोठा आहे. या दृष्टिकोनातून ही सर्व आपलं हे जे कम्युनिकेशन आहे हे सातत्यानं असलं पाहिजे. नेहमी तुम्ही कधीही सांगा, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत सांगा, महाविद्यालय तुम्हाला त्या पद्धतीनं सहकार्य करायला तयार आहे. आणि तुम्ही येताय म्हणल्यानंतर आम्ही बाजूला राहणं हे काही योग्य नाही. त्यामुळे काल फोन आल्याबरोबर म्हणलं काही हरकत नाही, रविवार आहे, लक्ष्म्या आहेत, होत राहतील, पण हा वेळ निघणं. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं, मी देखील ह्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी 2006ला इथून पासआउट झालो, पण आमचं अजून चालूच आहे कधी यायचं एकत्र. कुणाला बायको अडवते, कुणाला लेकरं अडवते, म्हणजे आणि कुणाचं सुट्टीचं कारण नाही आता नको पुन्हा, म्हणजे हे सगळं चालूच आहे. त्यामुळं वेळात वेळ काढून तुम्ही येत आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि निश्चित या पद्धतीनंच आपण नेहमी महाविद्यालय देखील ज्यावेळेस आपल्याला या संदर्भानं संपर्क साधेल त्यावेळेस आपला देखील प्रतिसाद त्या पद्धतीनंच आपण द्यावा अशी अपेक्षा देखील आपल्याकडून व्यक्त करतो. आणि कॉलेजच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला आता कुठल्याही माध्यमातून, आता तुम्ही कोर्टातून तुम्ही काम करताय, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात, आता तुम्ही पाहिलं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय, तर तुमचं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं फायदा होईल, तर त्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस या, तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन देखील आम्ही विद्यार्थ्यांबरोबर. कारण आम्ही सांगणं आणि तुम्ही सांगणं यामध्ये खूप फरक असतो. कारण तुम्ही डायरेक्ट ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते सांगितल्यानंतर विद्यार्थ्याला लगेच त्या गोष्टीची जाणीव होते. कारण आजकाल मोबाईल आल्यामुळे कुठल्या गोष्टीची जाणीवच नाही. काठी आम्ही त्यावेळेस घेऊ शकतो, आता काठी घेतली तर लय अवघड काम आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा काळ आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी देखील यामध्ये सक्रिय पद्धतीनं सहभागी व्हावं, महाविद्यालयाच्या विकासात आपलं योगदान द्यावं अशी देखील अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. निश्चित चांगल्या पद्धतीनं नियोजन करा. त्या नियोजनामध्ये तुम्हाला जी काही गरज लागेल ती महाविद्यालयाच्या वतीनं निश्चित आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सगळं ज्या काही महाविद्यालयाच्या सोयी सुविधा आहेत त्या ठिकाणी पुरवायचा प्रयत्न करू. आणि त्यावेळेस जर शैक्षणिक कामकाज चालू असेल तर निश्चित विद्यार्थ्यांचं देखील इंटरॅक्शन त्यावेळेस देखील आम्ही तुमच्यासाठी ठेवू. आपण सर्वजण आलात, आमचा या ठिकाणी आदर सत्कार केलात, त्याबद्दल आपलं देखील सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वाटते. कारण कसं असतं, शिष्यत पराजय असं म्हणतात. म्हणजे गुरुचा जो पराजय शिष्याकडून होतो चांगल्या मार्गाने जाऊन, त्याच्या इतकं मोठं भाग्य गुरुचं दुसरं काही नसतं. कारण आपण दिलेले संस्कार, आपण दाखवलेली वाट हे जर त्याला व्यवस्थित कळाली तर त्याच्या इतका मोठा आनंद दुसरा नसतो. हे महाविद्यालय तुमचंच आहे, तुम्हाला कारणाची गरज नसावी. कधीही या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कुठला प्रसंग असू द्या, आनंदाचा असू द्या, दुःखाचा असू द्या, एकमेकाच्या दुःखात आपण सहभागी होऊ, एकमेकाला आनंद देऊया, आनंद वाटूया. आणि आता तुम्ही जसं नियोजन करण्यासाठी आलाय असं छान पद्धतीने नियोजन करा. आणि जी मुलं राहिलीत त्यांना एकत्र घेऊन या, आपण गप्पा मारूया एकमेकाच्या सुखदुःखात. कारण कसं आहे, कॉलेज जीवन हेच संपत नसतं बाळा. आपण आयुष्यभर मरेपर्यंत विद्यार्थीच असतो, काही ना काही शिकत असतो. निमित्त फक्त एवढं असतं. मी एक गोष्ट म्हणेन की थोडं मजाक म्हणून, कमीत कमी ती सध्या काय करते हे पाहण्यासाठी तरी एकत्र बोलवा. तो सध्या काय करतो हे कमीत कमी पाहण्यासाठी तरी एकत्र बोलवा. आणि असं जसं यांनी पुण्याहून आले, कुठूनही येतो माणूस,
प्रेम असलं ना कुठूनही येतो आणि प्रेम निर्माण केलं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल कृष्ण आणि सुदाम्याचं उदाहरण देतो आपण. पंचपक्वानानं भरलेलं ताट भगवान म्हणजे विष्णूने बाजूला सरकावलं कृष्णाने आणि त्याने आणलेले पोहे आवडीने खाल्ले. ही ताकद असते मैत्रीची. आपण आपल्या मध्यंतरी गाण्याने कविताही खूप गाजत होती, मित्र वनव्यात गारव्यासारखा. वनवा आणि गारवा खूप सुंदर आहे. आयुष्यामध्ये मला वाटतं मित्रा इतका जवळ कोणी नसतं. बायकोसुद्धा पुणे येते आणि बायको येऊनसुद्धा तेवढ्या जवळ पोहोचू शकत नाही जितका मग मित्र जवळ पोहोचलेला असतो. नातं खूप सुंदर आहे. टिकवा. मित्र म्हणतोय मी, त्यामधली मैत्रीसुद्धा आली, सगळ्याच गोष्टी आल्या आणि आनंद याच्यामध्ये खूप सुंदर आहे. तुम्ही छान नियोजन केलं आहे. काही लोकांच्या अडचणी असतील, अडचणी असतात, पण एक वेळ अशी असते की त्यावेळेस सगळ्या अडचणी बाजूला ठेवायच्या आणि येण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही प्रयत्न केला आहे, आता बाकीच्यांनाही प्रयत्न करायला लावा आणि एक दिवस छान आपण पद्धतीने भेटूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर आणि आम्हाला खूप भरून आलं आहे की तुम्ही योग्य दिशेने जाताय. फक्त हे रस्ता सोडू नका आणि अजून यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.